नमस्कार, मी सोनल रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारसाठी म्हणजे श्रावण सोमवारचे उपवास आता आपले सगळ्यांचे चालू आहे आणि हा उपवास सोडायसाठी आज मी मस्त सात्विक थाळी करत आहे। तर म्हणजे कांदा लसूण आपण इथे वापरणार नाहीये आणि मस्त अशी थाळी करणार आहोत। तर मी इथे कुकर लावून घेतलेला आहे आणि थोडीशी तयारी करून घेतलेली आहे, म्हणजे चिरायचं कापायचं जे काही बाकी करायचं असतं ते सगळं करून घेतलेलं आहे। तर इथे मी मटकीची भाजी करणार आहे। हे बघा, ही मटकीची भाजी करायची आहे। तर ही मटकी मी थोडीशी भिजत घातलेली आहे आणि टोमॅटो, खोबरं आणि आलं घालणार आहे। लसूण आणि कांदा आपण घालत नाहीये। ठीक आहे, तर चला सुरुवात करूया। गोडामध्ये मी शेवयांची खीर करणार आहे, पण ती थोड्या वेळात करणार आहे। आणि सगळ्यात आधी आपण पहिले भाज्या करून घेऊ। आजच्या आपल्या या सात्विक थाळीमध्ये आपण 2 भाज्या करणार आहोत। एक आहे मटकीची रस्सा भाजी। तर आज आपण ही मटकीची रस्सा भाजी विदाऊट गार्लिक अनियन करणार आहोत, म्हणजे कांदा लसूण आपण इथे घालणार नाहीये। तर त्यासाठी मी 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, पाव वाटी खोबरं आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे मोठे चिरून घेतले आहेत, ते पण या मिक्सर मधून आपण बारीक करून घेणार आहे। आणि सोबतच मी थोडेसे मगज बी घालत आहे। नाही घातले तरी चालेल, पण एक छान अशी रिचनेस येते आणि थिकनेस येतो ग्रेव्हीला। जर मगज बी नसेल तर 3-4 काजू घातले तरीही चालेल। आता हे बघा, मिक्सर मधून मी छान बारीक करून घेतलं आहे। आता आपण भाजी तयार करायला घेऊ। तर मी इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलं। तेल गरम झालं की यामध्ये आपण जे तयार वाटण होतं ते घालू आणि याला छान तेल सुटेपर्यंत अगदी कमी गॅसवर 1-2 मिनिटं भाजून घेऊ। तुम्ही बघितलं, कुठलंही वाटण वगैरे आपण तयार करून ठेवलेलं नाहीये किंवा जे काही यामध्ये जिन्नस आपण वापरणार आहे ते सगळे भाजून वगैरे घेतले नाहीये। भाजून थंड करून मग त्याचं वाटण तयार करून घ्यायचं असं काहीच नाहीये। इन्स्टंट लगेच तुम्हाला वाटलं की आता भाजी करायची आहे, तर तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये जे काही आपण आता साहित्य घेतलं ते सगळं घेऊन वाटून लगेच आपण या भाजीला फोडणी घालून घेऊ शकतो। आणि मटकी शिजायला पण खरं तर वेळ लागत नाही, पण बरेच जण मटकीला उकळून घेतात आणि त्यानंतर त्याची ग्रेव्ही तयार करतात। पण तशी जी ग्रेव्ही आहे ना, त्याला इतकीशी चव येत नाही जेवढी आपण ही पातेल्यामध्ये शिजवतो। आणि शिजायला खरं तर खरंच वेळ लागत नाही। 10 मिनिटात तुमची ही भाजी तयार होते। त्यात आता आपण हे जे वाटण आहे ते मस्त भाजून झालेलं आहे। 2-3 मिनिटं आपण अगदी कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आहे। आता यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेऊ। त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धणे जिरे पूड घालायची आहे। सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे। आता हे सगळे मसाले आपण अगदी 1 मिनिट कमी गॅसवर भाजून घेऊ, म्हणजे परतून घेऊ। याच्यामधून छान तेल सुटलं पाहिजे। हे बघा, किती छान तेल सुटलेलं आहे ग्रेव्ही मधून। आता आपण इथे मटकी घालू। तर ही मटकी छान मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण जसं आपण मोड आलेली मटकी जर बाजारातून आणली ती तर धुवून घ्यायचीच आहे, पण जर घरी मोड आणत असेल तरी पण ती धुवून घ्यायची। कारण काय होतं, जेव्हा आपण कपड्यामध्ये बांधून ठेवतो तर त्या मटकीला असा कुबट वास येतो। त्याच्यामुळे ही थोडीशी एकदा पाण्याने धुवून घ्यायची आणि मग ही मटकी यामध्ये आपल्याला घालायची आहे। तर हे बघा, मी इथे 1 कप मटकी घेतलेली आहे मोड आलेली आणि ती यामध्ये घातली। आता हे छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये मिक्सरच्या पॉट मधलंच थोडंसं पाणी, तर मी इथे अर्धा कप पाणी यामध्ये घालून हे छान मिक्स करून घेते आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। तर ही भाजी होतपर्यंत आपण फ्लावरच्या भाजीला पण फोडणी देऊन देऊ। तर ही भाजी आपण मागच्या गॅसवर ठेवलेली आहे आणि आता इथे आपण फ्लावरची भाजी करणार आहोत। फ्लावरची भाजी करण्याच्या आधी जे काही आपलं तळण वगैरे आहे तर ते मी आता करून घेत आहे, कारण इथे मी तेल म्हणजे आपलं तेल जास्त वाया जाणार नाही। तर मी इथे काल भजे तळलेलं तेल घेतलेलं आहे, तर ते यामधून आता आपण पापड तळून घेऊ। तर मी इथे उडदाचा आणि तांदळाचा पापड तळून घेतलेला आहे। आता इतकं भाजीला आपल्याला तेल लागणार नाही, तर यातलं तेल काढून घ्यायचं आणि आता मी या भाजीला म्हणजे आपल्या या फ्लावरच्या भाजीला फोडणी घालणार। सगळ्यात आधी आपण तेलामध्ये मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरे घालू। जिरे पण छान फुलले आहे। आता यामध्ये थोडंसं आलं मी किसून घालत आहे। त्यानंतर थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घालू आणि आपले फ्लावर आणि मटार मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे ते घालून घेऊ। आता आपण 1 मिनिट याला परतवून घेऊ अगदी कमी गॅसवर आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून परत 1 ते 2 मिनिटं आपण याची वाफ काढू। इकडे मागे जी आपण मटकीची भाजी ठेवली होती ती पण बघा छान उकळलेली आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी परत ॲड केलं आणि आता तुम्हाला
किती रस्सा लागतो त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं, गरम पाणी ऍड करायचं आणि आता आपण या मटकीला परत 2 ते 3 मिनिटं अगदी कमी गॅसवर शिजत ठेवू. यामध्ये मला छोले मसाला घालायचा होता. जेव्हा आपण तिखट मीठ वगैरे घातलं तेव्हाच घालायचा होता, पण तेव्हा मी विसरले. तर आता मी इथे 1 चमचा हा छोले मसाला घालत आहे आणि हे छान मिक्स करू आणि आता याला थोडंसं शिजवून घेऊ. तर 5 मिनिटं अगदी कमी गॅसवर आपल्याला याला शिजवायचं आहे. 3-4 मिनिटं शिजवलं तरी पण आपली ही मटकी छान शिजते. म्हणजे टोटल आपण 5 ते 7 मिनिटं या मटकीला शिजवणार आहोत. सुरुवातीला मसाल्यांमध्ये थोडंसं अगदी पाणी घालून आपण 2-3 मिनिटं शिजवायचं आणि त्यानंतर पाणी घालून 3-4 मिनिटं आरामात याला शिजवत ठेवायचं. तर तुम्ही बघू शकता याला मी झाकून ठेवलेलं आहे आणि आपली ही जी फ्लावरची भाजी आहे त्याला पण 1 मिनिटं परतवून घेते आणि परत झाकून 1 मिनिट आपण याला वाफ काढू. हे बघा 1 मिनिट झालेले आहे आणि आपली फ्लावरची भाजी म्हणजे फ्लावर पण थोडासा शिजत आलेला आहे, अर्धा शिजलेला आहे आणि छान परतवून पण झाला आहे. आता यामध्ये सगळे आपले जे काही मसाले आहेत ते घालायचे आहेत. त्यामध्ये मी पाव चमचापेक्षा कमी हळद घातली, 1 चमचा तिखट घालू, त्यानंतर 1 चमचा धणे जिरे पूड, चवीपुरतं मीठ आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो मी असा बारीक चिरून घेतला तो पण घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. इथे आपलं फ्लावर अजून थोडंफार शिजायचं आहे, त्यासाठी मी इथे झाकून परत 2-3 मिनिटं वाफ काढून घेणार आहे. आता जी आपली मटकीची भाजी आहे ती पण छान शिजलेली आहे. यामध्ये मी घरचा गरम मसाला घातलेला आहे, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ आणि आपली ही मटकीची रस्सा भाजी तयार आहे. आता फ्लावरची भाजी शिजतपर्यंत मी इथे पीठ मळून घेत आहे. तर मी पिठामध्ये थोडंसं मीठ घातलं, त्यानंतर आपल्या नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्याने छान पीठ मळून घेते. जसं आपण पोळीला पराठ्याला पीठ मळतो त्याप्रमाणेच मळायचं आहे. आज मी फुलके करत आहे. मी फुलक्यांची मस्त रेसिपी तुमच्याशी शेअर करते. अगदी सोपं आहे. फुलके असो, चपाती असो, पीठ आपल्याला नॉर्मलीच मळायचं आहे. जसं आपण घट्ट, एकदम घट्ट पण नको, एकदम पातळ पण नको. तर पीठ मळून झालं आणि तुम्ही बघू शकता इथे भाजी पण आपली शिजलेली आहे आणि फ्लावर तोडून दाखवते मी एक असा. हे बघा फ्लावर छान शिजलेला आहे. आता आपण हे गॅस बंद करू आणि यावरती कोथिंबीर घालून हे छान मिक्स करू आणि आपली फ्लावर मटारची सुकी भाजी पण तयार आहे. आता आपण आपल्या थाळीमधला गोडाचा पदार्थ तयार करून घेऊ. हा पदार्थ म्हणजे गोडाचा पदार्थ तुम्ही सुरुवातीला पण करून घेऊ शकता, पण मी आत्ता शेवटी करत आहे. तर आज मी शेवयांची खीर बनवणार आहे. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी शेवया घेतलेल्या आहे. या शेवया आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहे तुपामध्ये. अगदी लाईट गोल्डन रंग येतपर्यंत भाजायचं आहे. 1 ते 2 मिनिटं लागतात हे भाजायला. या शेवयांसोबत मी थोडेसे ड्रायफ्रुट्स पण इथे भाजून घेत आहे. तर मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. तुम्ही बेदाणे वगैरे पण यामध्ये घालू शकता. हे ड्रायफ्रुट्स पण या शेवयांसोबत 1 मिनिट भाजून घेऊ. इथे 1 मिनिट झालेलं आहे. आपले शेवया आणि ड्रायफ्रुट्स छान भाजून झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे. दूध गरम असावं, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरपेक्षा थोडं गरम असावं आणि थंड दूध घालू नये, नाही तर शेवया लवकर अशा सॉगी होतात आणि त्या छान मोकळ्या मोकळ्या दिसत नाही. आता यामध्ये आपण साखर पण ऍड करून घेऊ. मी 2 चमचे साखर यामध्ये घालत आहे. आम्हाला गोड कमी लागतं त्याच्यामुळे मी थोडीशी कमी घालत आहे. तुम्हाला गोड जास्त लागत असेल तर तुम्ही थोडीशी साखर, 3 चमचे साखर घातली तरी चालेल. त्यानंतर याला छान उकळी येऊ देऊ आणि उकळल्यानंतर परत 1-2 मिनिटं आपण याला छान उकळू देऊ आणि म्हणजे तोपर्यंत आपल्या या शेवया पण छान शिजतील. हे बघा दुधाला छान उकळी पण आलेली आहे. आता यामध्ये 2 वेलची अशी बारीक करून घालू आणि परत 1 मिनिट उकळू देऊ. तर तुम्ही बघू शकता आपली ही शेवयांची खीर मस्त तयार आहे. आता आपण फुलके तयार करून घेऊ आणि आपलं जे पीठ मळून ठेवलेलं होतं त्याला पण छान रेस्ट झालेली आहे 10-15 मिनिटं. यावरती अर्धा चमचा तेल घालून परत एकदा मळून घेऊ आणि आता आपण याचे फुलके तयार करू. फुलके म्हणजे काय, फक्त पोळी लाटायची असते, आतून त्याला तेल वगैरे लावायची काहीच गरज पडत नाही. म्हणजे तेल जेव्हा नाही लागलं तेव्हाच ती छान आपण गॅसवर शेकली तेव्हा ती छान अशी टम्म मस्त फुगते. तर आता आपण इथे कणकेचा गोळा घ्यायचा आहे. जसं आपण नॉर्मली चपातीला घेतो त्याच्यापेक्षा थोडा छोटा घ्यायचा. छान तो वळून घ्यायचा आणि फक्त चपाती किंवा फक्त ही पोळी लाटून घ्यायची. आता ही लाटलेली पोळी आपण तव्यावर टाकू आणि एका साईडनी
झाली की पलटून घेऊ। त्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला याला पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे, छान भाजून घ्यायची आहे। तर हे बघा छान भाजून झालेली आहे। आता जी वरची साईड असते, जी थोडीशी कच्ची असते ती खाली ठेवायची आणि जी जास्त शिजलेली असेल, जी जास्त भाजलेली असेल ती वरच्या साईडने ठेवायची आहे। आणि असं दोन्ही कडून आपण पलटून व्यवस्थित हा फुलका मस्त फुलवून घेऊ। आणि आता यावरती मस्त तूप लाव आणि हे असेच फुलके मी सगळे तयार करून घेते। सगळे फुलके तयार करून घेतले आणि नैवेद्याचं ताट पण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठीची सात्विक थाळी तयार आहे, ज्यामध्ये आपण फ्लावर मटारची सुकी भाजी, त्यानंतर मटकीची रस्सा भाजी, शेवयांची खीर केलेली आहे, थोडंसं सॅलड ठेवलेलं आहे, मस्त वरण भात आहे गरमागरम, त्यावरती मी तूप घातलेलं आहे, पापड तळून घेतले आहे आणि फुलके पण तयार करून घेतले आहे। तर आता ही थाळी तयार आहे। ही थाळी बनवायला मला हार्डली 1 तास लागलेला आहे आणि ते पण शूट करत करत केलं तरी 1 तास लागलेला आहे। जर तुम्ही फक्त स्वयंपाक करत असाल ना तर पाऊण तासात ही थाळी तयार होते। ही श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठीची सात्विक थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत, अशाच मस्त थाळी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।